चेक. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. GCC गेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 दिवस दुसरा आणि मॅच नंबर 4 ला आता आपण सुरुवात करतोय. कोळेगावने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करताय जगावदेव कोळेगाव आणि गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जोडंबोलीची ओपनिंग पेअर आली आहे. साहिल पाटील आणि त्यांच्यासोबत आहे तुषार पाटील. पहिल्या षटकामध्ये कॅप्टन दक्षला आपण पाहत आहोत. पॉवर प्लेमध्ये ऑन साइडला मिड विकेट, डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर. पहिला बॉल सॉफ्ट हँड हवेत होता बॉल, मिड ऑनने मिस्टेक केली. आता बॉल मागे चालला आणि येत असताना ती एक धाव. काही क्षण बॉल हवेत होता. चान्स सर जरूर आपण असं वाटलं प्रथम दर्शनी. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, बॅटचा चेहरा उघडला होता, बॉल थोडासा वरती चढला. थांबचा कॉल तर जरूर आला साहिलला. मात्र त्यानंतर जेव्हा मिस्टेक झाली मिड ऑन कडून तेव्हा मात्र एक धाव धावून पूर्ण करण्यात आलेले आहे. सुपर टेलिकास्ट बाय MTC. यॉर्कर परफेक्ट आलाय, वाईट यॉर्कर. कॅप्टन आहेत, यंगस्टर आहेत आणि पॉवर प्लेमध्ये ती भूमिका त्याची त्याला माहीत आहे. मागचा बॉल थोडा फसलाच होता, तुषारचा फटका. मात्र इथे यॉर्कर आलाय, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला आणि थेट तो विकेट किपरकडे जात असताना सेकंड बॉल डॉट आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये धावसंख्येला चेस करण्यात आलं. लास्ट टू लास्ट मॅच देखील धावा चेस करण्यात आल्या. फुल टॉस होता, स्लाइस झाला बॉल बॅटवरती. थर्ड मॅनला चाला मागे, दोन फिल्डर आहेत बॉलच्या मागे आणि बॉल सीमारेषेचा बाहेर. पहिला चौकार या डावामधला. येस येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक करूयात आपण, टीव्ही अंपायर चेक करतील. आणि हा, बॉलर जे काही गोलंदाजी करत आहेत, इनर घालून तुम्ही बॉलिंग करू शकत नाही. हँड इनर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. धावा 5. हो, बॅटचा चेहरा पुन्हा उघडला, हवेत बॉल होता पण इथे फिल्डर थांबला. स्टार्ट घ्यायला पाहिजे होता. पॉइंटला मागे बॉल, डबलला चान्स घेतले आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान रोशनजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गावदेव कोळेगावच्या अगेन्स्ट गावदेवी गिरिजा माता जुळंबुलेमध्ये लढत आहे. धावा 7, दोन्ही फटके आउटसाइड ठिकेज आपल्याला पाहायला मिळाली. मागचा कार्पेटने गेल्या वेळेला हवेत होता. पॉइंटला हाफ चान्स जरूर. 2 बॉल बाकी आहे. दक्ष वन्स अगेन, फुल लेंथ आहे, मिड ऑन, त्याच्या वरतून बॉलला काढलाय, लॉंग ऑनची गॅप आणि बॉल सीमा पार. चौकार. वरती मात्र थेट तो आमच्या संगीत कक्षामध्ये लॅपटॉप लाईट झालाय बॉल. डिस्क जॉकीची स्माइल मात्र बघण्यासारखी होती जेव्हा तो बॉल सेकंड बाउन्स वरती लॅपटॉप लाईट झाला. आदरणीय सुरेंद्रजी पाटील कोळेगाव यांचं आगमन. पुन्हा हवेत खेळला, डाऊन दी ग्राउंड बॉल आहे, स्ट्रेट बॅटने. लॉंग ऑफच्या फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग डीप मध्ये आणि एका धावेने. धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी गिरिजा माता जुळंबोली 12 फॉर नन, 12 नाबाद.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावा आहेत. फार चांगले ग्राफिक्स सध्या तरी ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in या वाहिनीद्वारे. रोशन फराड अँड ऑल टीम कॅमेरामॅनचे मनापासून कौतुक करायला हवं. जो संघ खेळतोय त्या संघाच्या कॅप्टन्स आपल्याला तो फोटो आणि अर्थातच त्या दोन्ही टीमची नावं देखील. आज हे 12 संघांचा पोल, ही चौथी मॅच आपण एन्जॉय करतोय. 5व्या मॅच मध्ये हेदुटणे अ आणि खोणी क, अर्थातच खोणी सी आणि हेदुटणे ए मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्सला विनंती आहे, कॅप्टन तुम्ही ही टॉससाठी रिपोर्ट करा मंचावरती. आणि देन 2 इन्फॉर्म टीम्स आहेत त्यानंतर, सोनारपाडा आणि नागाव. सोनारपाडा समीर दादा पाटील SP11 सोनारपाडा खेळतील लास्ट मॅच मध्ये नागावच्या अगेन्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जुळून धावफलक 12. काल आपण फार उशिराने होतो, पण आज आपण पाहतोय की चौथ्या सामन्याला आपण सुरुवात केली आहे. 12:11 सेकंड ओव्हरला सुरुवात. फुल लेंथ होता, आउटसाइड एज आहे. शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये फिल्डिंग चांगली. वारंवार आउटसाइड एज लागत आहे. साहिल पाटील जरूर आपण बघितलं ड्राईव्ह करत असताना, त्याला आपण बघितलं लॉफ्ट करत असताना, मात्र एजने बॉल पुन्हा थर्ड मॅन रिजन मध्ये ही जी बॉलिंग ऍक्शन आपण बघितली भूषणची सेकंड ओव्हरमध्ये. भूषण पाटील धावा 13 आहेत. तुषार एक बॉल एकच फक्त आतापर्यंत आली आहे. तर 6 बॉलमध्ये 12 दुसऱ्या बाजूने साहिलच्या बॅटमधून आलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला 56 दाखवतोय. दुपारचं सत्र. कालच्या दिवसामध्ये प्रत्येक मॅच मध्ये आपण 100 पेक्षा जास्त धावा पहिल्या 6 मॅचेस मध्ये बघितल्या. आज तसं नाहीये. बॅकफुटला थांबला, कट केल्या पॉइंटला मिस्टेक झाली विश्वास कडून. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चांगला, 2 धावा तर सहजरित्या. तिकडे बॅटर्सची टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. यस, तुषार जे काही सांगतोय साहिलला ते योग्य आहे, कारण तो त्याचा ट्रॅक आहे. साहिल नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आहे, त्याला बाहेरूनच धावावं लागेल. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण मात्र इथे जर टक्कर झाली असती तर कदाचित रनआउटला देखील चान्स बनली असती. कृतिका एंटरप्राइजेस प्रोप्रायटर विवेक पाटील 1001 मथुरजी जर्सी सध्या तरी बंटीने परिधान केलेले, जो यष्टी रक्षक आहे कोळेगावचा. बॅकफुटला वेध खेळला, पॉइंटच्या बाजूने आता बॉलला काढलंय. कव्हरची गॅप आहे, धावतोय विश्वास, बॉल पुढे, विश्वास मागे आणि तसंच सीमारेषेच्या दोघंही बाहेर. आलाय चौकार. यावेळेला गॅपमध्ये बरोबर हा फटका आलाय. कॉपी बुक स्टाईल फटके आणि मेरिट वरती खेळत असताना तुषार पाटीलचा खेळ पाहण्यासारखा असतो. क्लासिकल बॅटर आहेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 19. येस, नो डाऊट लेदर बॉल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती खेळलेले आहेत, आताही खेळतात. वन्स अगेन बाउन्स होता, कटचा चांगला फटका निघालाय. बॉल कवसला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हवा पाय हवेत होता, बॉल मध्ये बाउन्स होता. या वेळेत इनफिल्डच्या वरतून मुद्दामून खेळला, जो बाउन्स होता तोच पाहिजे होता तुषारला. 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारांनी आता एक्सलेट करत असताना धावफलकाला 23 वन्स अगेन. पण या वेळेला मात्र इथे आता कवसला फिल्डर सेट करण्यात आला. जसे बॉल टाकत होता तसाच आता फिल्डर देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. इकडे डावा पाय हवेत ठेवून स्मॅश केलं होतं बॉलला. डीप कव्हरला फिल्डर सेट होता. एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 24 धावा. शेवटचा एक बॉल, पॉवर प्ले ऑन साइडला पूल करायचा होता, मात्र राईट झाला बॉल आणि आला विकेट कीपरकडे. प्लॅन मिस, शेवटचा डॉट. 2 षटकांचा खेळ संपला. गावदेवी गिरिजा माता जुळुंबोली 24 फोनन 24 नाबाद.
असं घेऊ नका. 3 ओव्हर्स नंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे, ड्रिंक्स ब्रेक आहे, तेव्हा जरूर तुम्ही वेळ घ्या, पण आता वेळ नका घेऊ प्लीज. 2 षटकांचा खेळ संपला. चांगली सरासरी 12 आणि 24 धावा साहिल पाटील आणि तुषार पाटील दोघांच्या बॅटमधून 12-12 आलेल्या आहेत. एकही एक्स्ट्रा रन आतापर्यंत या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले ते तुषारकडून, तर 2 चौकार साहिल पाटीलकडून देखील आपण बघितलेले आहेत. JP जय पवार सरांना विनंती आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आता तुम्हाला जावं लागणार आहे. जी काही बॉलरची लिस्ट आपण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेअंतर्गत पाहतात, ते जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी येतील तिसऱ्या पंचांची भूमिका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणारच आहोत. सुभाष गोटे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आता 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या, 2 सेट बॅटर आहेत आणि कालचा जो खेळ होता स्कोरिंग ग्राउंड आहे, दावा बनवतो त्या हवा आता सुरू झाली. वाऱ्याचा वेग आपण पाहत आहोत, कुठेतरी त्याचा ॲडव्हान्टेज घेण्याचा इथे देखील प्रयत्न होईल. सो साहिल आणि तुषार देखील करणारे पाहूयात हे जे षटक आहे. सुभाष मात्र विकेटच्या शोधात आलेला आहे, कारण ब्रेक तो अजूनही मिळाला नाही कोळेगावला, आणि दोघेही जर खेळत राहिले तर 60+ या धावा 5 ओव्हरच्या अखेरीस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं, आता 5 फिल्डर आहेत. ऑन साईडला 3 ज्यामध्ये लॉंग ऑन अ सेट, मिड विकेट अँड देन डीप स्क्वेअर लेग. आपण लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला आत पाहत आहोत, कव्हर्सला फिल्डर डीपमध्ये. 24 धावा धावफलकावरती आज करण रणनेटने सध्या जर धावफलक पुढे जात राहिलं तर नो डाऊट 60, पण त्याच्याही पुढे पोहोचण्याचा सध्या प्रयत्न असेल. स्कॉटमध्ये जोशी नाही आहेत, ज्ञानेश्वर जोशी, आणि ती जबाबदारी या दोन्ही ओपनर्सने सध्या तरी स्वीकारली. बॅकफुटला कटचा फटका चांगला आहे, बॅकवर्ड पॉइंटला बॉल आहे, फिल्डर आलेत विश्वास, थ्रो करतील, ट्रिपलला चान्स पण तुषारने थांबवलाय. कदाचित धाव झाली असती, डीप बाउंड्री, तिकडून थ्रो येईपर्यंत साहिल तर पोहोचलाच असता, पण मागचे काही बॉल धावून देखील धावा पूर्ण करण्यात आलेला, त्यामुळे तुषारने थांबवलं. चांगलं चाललंय आपलं काम सध्या तरी, धावा येत आहेत, त्यामुळे रिक्स नको, आणि 2 धावांनी टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 26. पुढचा बॉल सुभाष, पुन्हा बॅकफुटला थांबला, स्मॅश केला बॉलला, कव्हरची गॅप आहे, चांगला फटका, नो चान्स फॉर द फिल्डर, सीमा पार चौकार. चौकार प्रिव्हियस ओव्हरमध्ये आपण बघितले, ते देखील ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलवरती होते. वारंवार विथ दिले जाते, चांगले फटके येत आहेत तुषारच्या बॅटमधून. क्लासिकल स्मॅश केल्या वेळेला बॉलला 4ने, धावसंख्या 30. ऑन साइडला पूल पाहतो देखील कॉपी बुक स्टाईल, मिडल झालाय बॉल, मिड विकेटचा बाहेरचं अंतर, षटकार. दिला आणि या षटकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय त्या 36. 3 बॉल 12 आलेल्या आहेत. 24 वरती तुषार पोहोचलाय. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. एक्सलरेशन आता करतायत. समोर टाकलाय, लॉफ्ट केल्या बॉलला, वाईड ऑफ लॉंग ऑफ ऍक्शन मध्ये चांगली कॅच. विकेट येते, धक्का पहिला. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ तृणमूलीला तुषार पाटील बाद. लॉंग ऑफला खरं तर एक्स्ट्रा कव्हरला मारायचं होतं, आणि जसा फटका खेळलाय त्यांना समजलं की हा फटका फसलाय. फिल्डर उपस्थित आहे, गॅप मिळाली नाही. नाराज चेहऱ्यावरती आपण ती नाराजी स्पष्टपणे दिसली आपल्याला तुषारच्या. विकेट आली आहे, पण मात्र 10 बॉल 24 धावांचं योगदान या मॅचमध्ये दिलंय. स्टार्ट भेटला तृणमूलीला, पाहूयात. पण स्टार्ट भेटल्यानंतर
शेवट देखील मॅटर करतो. तो शेवट पाहूयात कसा असेल. टार्गेट किती सेट करण्यात येईल या मॅच मध्ये कोळेगाव संघासमोर. चला बॅटर्सला विनंती आहे, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 3rd नंबरवरती विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये. 36ला पहिली विकेट, ज्यामध्ये 24 जोडल्या तुषारने. पण कोळेगावच्या डावामध्ये आतापर्यंत एकही एक्स्ट्रा रन बॉलर्सने दिली नाही, ही देखील महत्वपूर्ण बाब राहिली. मात्र दुसऱ्या बाजूने धावा देखील गेलेल्या आहेत. 12 धावा आतापर्यंत. सुभाष कमबॅक, तुषारची विकेट आली. विशाल पाटील नवीन बॅटर जो स्ट्रायकिंग एंडला. कमी गती, अर्ली बॅट स्विंग, ऑफ कटर होता पण थोडा कमी गतीने टाकला. ऑफ स्टंपचा फार बाहेर बॉलला टाकलं होतं. जसा तो बॉल फिरलाय तेव्हा तो व्हाईट रिटर्न क्रीजचा आत आलाय. डॉट बॉल. चांगली रणनीती होती या बॉलवरती. टॉपेजची देखील चान्स होतीच. कोला टाकलाय, चान्स आता ये. टॉपेज, सुभाष धावतोय, बॉल खाली आलाय. वेल जस्ट कॅच. 1 मोर विकेट. पहिल्या 4 बॉलमध्ये जरूर धावा गेल्या पण त्यानंतर त्याने कमबॅक केलं. 2 विकेट काढले. विशाल शून्यावरती बाद. 3 ओव्हरचा खेळ संपला. 36ला 2. पाहायला मिळाली विशालची. खोला टाकला, शफल झाला होता. टॉपेजने बॉल हवेत होता. सिलिमी डॉनला गोलंदाज. सुभाषाला शून्यावरती विशालला या मॅच मध्ये बाद व्हावं लागलं. तुषार आणि साहिलमध्ये जी पार्टनरशिप होती 36ची, तिथेच आता 2 विकेट पडलेत. आणि जेव्हा धावसंख्येला तुम्हाला थांबवायचे असते तेव्हा तुम्हाला बल गुच्छांमध्येच विकेट घ्यावे लागतात. 2 तर काढले सुभाषने. चांगली बॉलिंग केली. पहिल्या 3 बॉलमध्ये 12 गेल्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये 2 विकेट काढले. एकही धाव खर्च केली नाही त्याने. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 36ला 2. नवीन बॅटर आता साहिलच्या सोबतीला जयदेव जोशी. बऱ्याच वेळेला त्यानेही मॅचेसला फिनिश केलेल्या. जेव्हा जेव्हा आपण बघितले जबाबदारी ॲज अ बॅटर म्हणून त्याच्याकडे येते. प्रामुख्याने स्ट्रायकर बॉलर आहे डोंबिवलीचा. पण जेव्हा जेव्हा मधल्या फळीमध्ये टॉप ऑर्डर ढासळते ते त्याला यावं लागतं. आताही तो आलाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12ची सरासरी आहे. 2 ओव्हरमध्ये देखील तेच होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 झाल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 12. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 12 झालेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 12 झालेल्या आहेत. पण 2 विकेट सुभाषने काढलेल्या आहेत. तो इम्पॅक्ट पडू शकतो. आता या क्षणाला देखील आय थिंक एंड चेंज केला. कॅप्टन स्वतः आलेला दक्ष समोरच्या एंडकडून. 4th ओव्हरमध्ये वाऱ्याचा प्रचंड वेग ऑन साईडला. रायटीसाठी ते बेनिफिट देऊन जाईल. 36 धावा, 2 विकेट. साईल स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स खोणीसी आणि हेदुटणे गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे. टॉस साठी रिपोर्ट करायचं तुम्हाला. स्पीड अप प्लीज. विदिन 20 मिनिट्स. 3 मिनिटं फक्त बाकी त्या षटकासाठी. कोळेगाव. पहिला बॉल. दक्ष लेफ्ट आर्म होती विकेट. सॉफ्ट हँड हवेत होता. चान्स होती मात्र इथे कॅच ड्रॉप झाली आहे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आपण पाहूयात. बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटवरती आला की बॅटवरती येऊन मग टप्पा घेतला होता. नो चान्सेस होती असं वाटतंय. साईड अँगल आपल्याला क्लिअर होईल. हा जो गोलंदाज समोर बॉल, त्यानंतरची त्याची बॉलिंग ऍक्शन. आणि एक गोष्ट तुम्ही जर बघितली तर स्टंपच्या फार मागून त्याने पहिला बॉल टाकला होता. IPL मध्ये तुम्ही कायरॉन पोलार्डला बघितलं असेल तर आपल्या ग्रामीणमध्ये स्वप्नील मात्रे देखील पडल्याचे बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने स्लोअर वन साठी मागून बॉल टाकतात. होल टॉस. स्लॉग हिट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. टायमिंग आणि बॉल स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. समोर मार्जिन ऑफ एरर्स कमी असतात. फुल टॉस आला. युनिक बॉलिंग ऍक्शन आहे.
समोर बॉल ठेवतात जणू काही ते स्पिनर आहेत आणि देन हा फुल टॉस पडलाय. उजवा गुडघा टेकवला आणि बॉलला टेकवलं स्क्वेअर लेगचा बाहेर. 7 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 42. प्रोजेक्टेड स्कोर आता वाढत आहे. त्याचं प्रमुख कारण की आक्रमण लास्ट ओव्हरमध्ये सुरुवातीला झालं होतं. देन 2 विकेट पडल्या. पहिला डॉट आलाय, षटकार आलाय मागचा बॉलवरती. अक्रॉस द बॅट अराउंड द लेग बोल्ड केला आता दक्षने. साहिलची विकेट आली आहे. 42ला तिसरा मोठा धक्का जुळंबिवलीला. रिप्ले मध्ये पुन्हा तोच प्रयत्न साहिलचा होता. हलका शफल झाला, गुडघा टेकवला, पण देन अराउंड द लेग बोल्ड. जागा दिली होती, स्टंप दाखवले आणि आता जागा साहिलला दाखवली दक्षने पॅव्हिलियनची. 42. 18 धावांचं योगदान दिलं साहिलने या मॅच मध्ये. दोन्ही ओपनर्सने चांगला खेळ केला. नवीन बॅटर अमोल मस्के. 3 बॉल आणि बाकी आहेत. 6 धावा आतापर्यंत. एक षटकार जो आलाय कमबॅक दक्षने केलेले. अंपायरने देखील मॅचला थांबवलं कारण मॅच बॉल कदाचित तो आलेला आहे. मॅच बॉल प्रत्येकाला हवा असा असतो. मनोज जोशी देखील एक चांगले बॅटर आहेत. ते देखील बऱ्याच वेळेला वेट करतात कारण जो नवीन बॉल असतो त्यावरती असलेली ती फर आणि जो थोडासा जुना बॉल असतो त्याच्यावरती निघालेली ती फर, त्यामुळे बॉल थोडासा ट्रॅव्हल होतो, जास्त फ्लाय होतो. त्यामुळे जो वापरलेला बॉल असतो एका दुसरीवर तो मॅच बॉल प्रत्येक टीमचे बॅटर थोडासा वेट करतात. तो बॉल त्यांना पाहिजे असतो. कोला टाकला, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. ऑन साईडला चालला बॉल, मिड विकेटला पहिली धाव तर कंप्लीट केलेली आहे. डबलला चान्स मस्केने घेतले, रनआउटला विकेट जाऊ शकत होती. मात्र इथे योग्य त्या वेळेला जोशीने थांबवलं मोलला आणि तो माघारी देखील परतलाय. एक धाव एका धावेसोबत. धावसंख्या मात्र सध्या आपण पाहतोय ती 43. दक्ष थोडासा मागडा राहिलाय पण महत्वपूर्ण विकेट या ओव्हरमध्ये त्याने साहिलची काढली. पॉवर प्लेमध्ये त्याच्या अगेन्स्ट 12 आल्या होत्या. फार कमी वय आहे आणि या वयामध्ये देखील नेतृत्व करतोय या संघाचं. ॲज अ बॉलर म्हणून स्ट्रायकर बॉलर आहे या बॉलिंग युनिटमध्ये. ऑन साईडला टर्न करण्यात आला, लॅप स्वीप आहे, बॉल निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगची गॅप, त्या गॅप मधून सीमा पार चौकार. संख्या जाऊन पोहोचली ती 47. चांगला फटका आला. लाईन ऑफ अटॅक आतापर्यंत या षटकामध्ये स्टंपला पकडून बॉलिंग केली आणि त्यामुळे फलंदाजांना देखील कुठेतरी त्याचा ऍडव्हान्टेज भेटला. लॅप स्वीप चांगला जयदेव कडून, जो पहिला चौकार आला त्याच्याकडून. 4 ने धावसंख्या 47. शेवटचा बॉल. पुन्हा तोच प्रयत्न पण या वेळेला मात्र स्टंप लाईन नाही तर ऑफ स्टंपचा फार बाहेरचा बॉल. शेवटचा डॉट टाकला दक्षने. 2 षटकांचा त्याचा स्पेल संपला. 23 त्याने खर्च केला. 1 विकेट मिळवली साहिलची. 4 षटकांचा खेळ संपला. 47ला 3 डोंबिवली. होतं मात्र डिक्स जॉकीला थांबावं लागलं कारण क्रिकेटचा खेळ आणि आपल्याला दिलेल्या शेड्यूल मध्ये मॅच कंप्लीट करायच्यात. 47 47 धावा, 3 विकेट पडले. 4 षटकांचा खेळ संपलाय.
शेवटचं षटक आणि बाकी आहे. मनोज जोशी, आपण कालचा दिवस आणि आजचा दिवस फार वेगळंच समीकरण पाहायला मिळतं. आज ॲव्हरेज फक्त 50 आपल्याला स्कोर पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅचमध्ये तर आपण बघितलं तर फक्त धावा बनल्या होत्या त्या 34-35 चेस केल्या. सेकंड मॅचमध्ये 55 बनल्या, 56 चेस केल्या. मागच्या मॅचमध्ये 50 बनल्या, 51 देखील चेस केलेल्या आहेत. म्हणजे आज आपल्याला 45-50 हाच फक्त ॲव्हरेज स्कोर पाहायला मिळाला आहे. आणि कालचा दिवस आपण बघितला तर प्रत्येक मॅचमध्ये मात्र 50 प्लस बनल्याच होत्या. 100 पेक्षा जास्त धावा प्रत्येक मॅचमध्ये बनत होत्या. 47 धावात. 5th ओव्हर विश्वास स्विच केलाय, चांगला फटका आलाय. पॉइंटच्या वरतून बॉलला काढलाय, बॅकवर्ड पॉइंटला थेट महेश पाटील यांच्या बॅनरला हिट करतोय बॉल, चौकार. महेश पाटील यांच्या कटआउटला हिट करणारा चौकार आलेला आहे. कालच निवडणूक आयोगाने देखील डेट फिक्स केली महानगरपालिकेची 15 जानेवारी. 16ला लगेच रिझल्ट आहे. स्टेप आउट झाला, इनसाइड आउटचा प्रयत्न होता, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. लास्ट ओव्हर आहे, जितक्या जास्त धावा बनतील तितका त्यांना फायदा होणार आहे. कारण दोघेही बॉलर देखील आहेत, अमोल आणि जयदेव. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचा फिल्डर आतमध्ये आहे, त्यामुळे तो मोह त्यालाही आवरतलाने स्टेप आउट झाला. त्याच्या वरतून आपण खेळू, 4 धावा तिकडे मिळू शकतात, तो प्रयत्न त्याचा होता. ते मनसुबे मात्र पूर्णपणे थांबवले. फुल लेंथ वेगाने टाकला होता, ड्राईव्ह केला, लॉंगला फिल्डर आहेत. पहिली धाव तर जयदेवने पूर्ण केले, पण त्यालाच पोहोचायचं होतं डेंजर एंडला, नाही जमलं ते. एकच धाव एका धावेने. धावसंख्या मात्र आपण पाहतोय ती पुढे 52. बॉल आणि बाकी 3. पहिल्या बॉलवरती चौकारून कमबॅक केलेला आहे. आणि आजचा जो स्कोर आहे 45-50 ॲव्हरेज स्कोर आहे प्रत्येक मॅचमध्ये. मागच्या 3ही मॅचेसमध्ये 35, देन आपण बघितल्या 56 आणि देन आपण बघितल्या 51. त्या मॅचमध्ये काय टार्गेट सेट होणार आहे जुणमुलीकडून कोळेगावसाठी. एदुटणे आणि खोणिक कर्णधार, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला टॉससाठी. ऑन साइडला ड्राईव्ह केला, बॉलला मोठी गॅप, काऊ कॉर्नरला बॉल चालला, मिड विकेटने कव्हर केली गॅप, मिसफिल्ड आणि बॉल सीमा पार, चौकार. रनआउटची विकेट आली, अमोल बाद झाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. शेवटचा एक बॉल. कॅप्टन अक्षय आलेत मैदानाच्या आतमध्ये. फिनिशिंग टच पाहिजे. 56 बनलेल्या आहेत, एक मोठा फटका 60 प्लस त्यांना नेईल. पण आजची जे ॲव्हरेज धावसंख्या आहे, दुसऱ्या दिवसाची खेळपट्टी थोडीशी बदललेली आहे. ऑन साइडला उडवलाय बॉल, मिड विकेटला धावतोय फिल्डर, चान्स झाला, कॅच आता चांगली पकडली आहे. शेवटच्या बॉलवरती आले आहे आणखी एक विकेट. 56ला 5. डाव संपलाय तृणमूलीचा. 57 धावांचं टार्गेट ठेवलंय गावदेव कोळेगाव या संघासमोर.
वॅगन व्हील सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय, जे चौकार जास्तीत जास्त चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ऑन साईडला लॉंग हॉर्न, मिड विकेट. देन आपण जे तुषार पाटीलचे चौकार बघितले, खास करून कवचला 2 बघितले. देन एक बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये पाहायला मिळाला, थर्ड मॅनलाही पाहायला मिळाला, फाईन लेग आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने चौकार होते. जास्तीत जास्त रेड कलरच्या त्या लाईन्स आहेत, त्या चौकार दर्शवतात. आणि 2 षटकार जे आपल्याला मिड विकेट झोनमध्ये पाहायला मिळाले. ओव्हरऑल डाव पहिला संपला 56ला 5, 57 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं गावदेव कोळेगाव समोर. वळत आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. गावदेव क्रिकेट संघ खोणी हेदुटणे, जय मल्हार क्रिकेट संघ खोणी सी मध्ये आपण रियांश 11 गावदेवी हेदुटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आता आपण पाहणार आहोत जय मल्हार खोणी सी ला. आपण टॉस करूयात. मी मंचावरती उपस्थित आमचे मान्यवर आदरणीय सुरेंद्र पाटील साहेब कोळेगाव यांना विनंती करेन, आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. मॅच बिटवीन रियांशी गावदेवी हेदुटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल तो कॉल असेल खोणीचा कॅप्टनचा. हेड इज द कॉल. हेड्स इट इज. येस, टॉस खोणी सीच्या कॅप्टनने जिंकलेला आहे. पेंडिंग, चला हरकत नाही, पेंडिंग आहे डिसिजन. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि मान्यवरांना विनंती की पुन्हा एकदा आपण आसन ग्रहण करा. फक्त एकच विनंती आहे की डिसिजन थोडं लवकरात लवकर सांगा. टॉसला येत असतानाच ऑलरेडी ती टीम मीटिंग घ्या तुम्ही आणि कर्णधार रेडीच राहा. जेव्हा टॉस जिंकला तर तुम्ही जरूर आम्हाला डिसिजन देखील पोहोचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 पर्व दिवस दुसरा. चौथ्या मॅचच्या दुसऱ्या डावाला देखील काही क्षणातच आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 मॅच बिटवीन गावदेवी गिरिजा माता झुडुंबुली अँड गावदेवी कोळेगावमध्ये टार्गेट 57चं नेक्स्ट मॅच आहे. टॉस कंप्लीट झालाय. रियांश 11 गावदेवी हेदुटणे आणि जय मल्हार खोणी क मध्ये टॉस आर्यनने जिंकला, जे खोणी क चे कॅप्टन आहेत आणि डिसिजन मात्र त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे. त्यानंतर देखील एक मॅच आपण पाहू. पहिल्या फेरीतील SP11 सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट 12-13 गावदेवी नागाव या 2 संघांमध्ये देखील आज या मैदानाच्या आजूबाजूच्याच गावांतील संघ आहेत, त्यामुळे प्रेक्षक देखील आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. आदरणीय जयेंद्रजी काळन यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी दादांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसन ग्रहण करा. गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रियांश 11 म्हणजे आज दयाळू काळन यांचा त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि दयालू बंटी भंडारे आणि दयाळू काळन दोघेही इन ॲक्शन देखील असतील नेक्स्ट मॅच मध्ये. काल वाखणच्या स्पर्धेमध्ये देखील ते क्वालिफाय झाले. चांगला खेळ ऑन साइडला. वाव, काय फटका आलाय, जबरदस्त हिट. टायमिंग होते या फटक्यामध्ये आणि बॉटम हँडने जरूर तुम्हाला विराटची आठवण झाली असेल. जो फटका आजही आपल्याला मागच्या मॅच मध्ये खाडीच्या सूरज फौजदार कडून पाहायला मिळाला होता आणि आता तो आपण बघितला ओमकार पाटील कडून. साधाबा सुरुवात चांगली केली आहे. जयदेवचा बॉल आत येणारा त्याला बाहेर पाठवलंय. वन्स अगेन जयदेव जोशी या वेळेला डाऊन द ग्राउंड खेळलेत. फटका फसलाय. लॉंग ऑफला चान्स आहेत. आलेत फिल्डर विशाल. चांगली कॅच आणि इथे धक्का बसतोय पहिलाच. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय जे जेने जयदेव जोशीने. 6 for 1 कोळेगाव.
येस, अंपायर काय झालंय? रिलीफ स्प्रे. गोलंदाजाला अशा पद्धतीने दुखापत जाणवणं ही फार मोठी बाब आहे आणि सध्या तरी ते धावसंख्येला डिफेंड करतायत. स्ट्रायकर बॉलर आहेत जयदेव जोशी. श्रीमान बाळारामजी काळन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. हे लुटण्याचे दोन संघ खेळत आहेत. लास्ट सीझन मध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांनी केला होता आणि कालच हेदुटणे अने देखील टॉप 3 वाकणच्या स्पर्धेमध्ये 3 सलग सामने जिंकलेले आहेत. वेळ आता थोडासा आपला जरूर जाईल आणि जास्त दुखापत असेल कारण बॉलर आहेत तर मात्र थोडा आपण रिलॅक्स व्हा मैदानाच्या बाहेर. पण जिद्दी खेळाडू आहेत आणि जयदेवलाही माहिती आहे की या मॅचमध्ये मला बॉलिंग करावी लागणार आहे. स्ट्रायकर बॉलर आहेत या बॉलिंग युनिटमधले. धावा डिफेंड करायच्या त्यांना. 57 सुरुवात चांगली केली होती. ओमकारने पहिला षटकार जबरदस्त मारला होता. मिडल झाला बॉल, टायमिंग होतं आणि बॅट स्विंग जबरदस्त होता. हे फटके विराटच्या बॅटमधून आपण खास करून बघितलेले आहेत. मला आताही आठवतोय तो सामना रॉफच्या अगेन्स्ट त्यांनी मारलेला तो मिड विकेटला षटकार आणि समोर एक मारलेला लॉंग ऑन ऑन दी राईट्स. हे फार तुम्हाला क्वचित पाहायला मिळतं आणि त्या अंडर प्रेशर मॅचमध्ये भारताची रन मशीन किंग कोहली 18 बॉल 48 आपण त्या धावा चेस देखील केल्या आणि हाच तो फटका आपण पाहूयात पुन्हा एकदा ओमकारचा या मॅच मधला. अगदी अलगद म्हणजे त्यामध्ये काहीच त्याला करावं लागणार असं आपल्याला वाटलं पण त्यामागे बरीच मेहनत आहे मित्रांनो. सरावादरम्यान जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बॉलला नॉकिंग करत असता, मिडल करत असता बॅटवरती. येस तुषार दादा भेटतोय 2 मिनिटं थांबा. आणि एक गोष्ट आपल्याला जरूर निदर्शनात आलेली आहे की जेव्हा जेव्हा जयदेव बॉलिंग करत असतो तो फॉलो थ्रो मध्ये पडतो. कदाचित शूटची त्याला चांगली ग्रीप मिळत नसेल, अन्यथा त्याचा फॉलो थ्रो त्याला सुधारावा लागेल. विजय पावलेसोबत देखील आपण याच गोष्टी पाहायचो. तो बऱ्याच वेळेला पडायचा पण त्याने पुन्हा तो सुधार आणला. गोलंदाज म्हणून फक्त बॉलला जोरात टाकणं किंवा फिरवणं नाही तर तुमच्या बॉडीचा बॅलन्स करणं, फिटनेस. ॲज अ बॉलर सर्वाधिक तुम्हाला क्रिकेटमध्ये फिटनेस ठेवावा लागतो. जसप्रीत बुमराची जी युनिक बॉलिंग ॲक्शन आहे त्यामुळे त्यालाही बऱ्याच वेळेला अनफिट होऊन मैदानाच्या बाहेर बऱ्याचशा टुर्नामेंट तो देखील खेळत नाही आंतरराष्ट्रीय. त्याचं एकमेव कारण आहे. आणि आयकॉनिक बॉलिंग ॲक्शनचा आपण विचार केला तर इंग्लंडचा मार्क वूड, काय जबरदस्त त्याची बॉलिंग ॲक्शन आहे. थोडी इजा वेदना त्या चेहऱ्यावरती जयदेवचं स्पष्ट जाणवत आहेत. ते आता बाहेर येत आहेत. आशा करतोय की कोणती गंभीर दुखापत त्याला नको. साला पहिली विकेट आली आहे. 28 बॉल आणि 51 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे ती. गावदेव कोळेगाव संघाला पहिली विकेट साला आली. नेक्स्ट मॅच आर्यन ठोंबरे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विराज खान खोणी सीच्या अगेन्स्ट एदुटणे. अर्थातच जय मल्हार खोणी सी आणि रियांशी गावदेवी एदुटणे अशी पुढची लढत आहे. तिचाही टॉस झालेला. आर्यनला विनंती आहे की आपला डिसिजन झाला असेल तर आमच्यापर्यंत तो पोहोचवा तुम्ही. फिल्डिंग ते करणार आहेत आणि हेदुटणेला त्यांनी आमंत्रण दिलं बॅटिंग करण्यासाठी. दारू काळन सध्याच्या घडीला मिनी व्लॉग देखील बनवत आहेत. ते रील्स पूर्वीपासून बनवत आलेले आहेत पण सध्याच्या घडीला मिनी व्लॉग देखील त्यांनी चालू केलेले आहेत. सिक्स फॉर 1 साला पहिली विकेट आली आणि आता हे षटक कंप्लीट करण्यासाठी कॅप्टन अक्षय आला. याचा पाहूयात किती फटका बसतोय कारण स्ट्रायकर बॉलर रिटायर्ड होऊन सध्या तरी रेस्ट करतोय मैदानाचा बाहेर. पराग आलेत नवीन बॅटर. हुक करायचा होता बॉलला, बाउन्सर होता, जास्त उसळला बॉल वाईड. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे ती 7 या आकड्यावरती. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग. एका बाउन्सरचा कोठा संपलाय. आज कदाचित तुषार पाटील देखील गोलंदाजी करत असताना पाहायला मिळू शकतात. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल ऑन दी टोस. पंच केल्या बॉलला, कवचला बॉल चाललाय. 2 फिल्डर मागे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. खराब बॉल होता, फार शॉट देखील आणि ऑप्शनचा फारच बाहेर वीज दिली.
पंच केलाय आणि परागने चौकार वसूल केलाय. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 11 या आकड्यावरती. त्या झोनमध्ये जेव्हा जेव्हा सीमारेषेच्या बाहेर बॉल जातो तो लगेचच येत नाही. 3-4 व्हॉलेंटियर जरी असले, घनदाट जाडी आहे. मॅच मात्र आपण थांबवू नका आणि अंपायर्स देखील तेच सांगतील तुम्हाला. नवीन बॉल तुम्हाला दिला जाईल, मॅच तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल. मिड ऑन आत आहे, ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेट, देन डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. अक्षय वन्स अगेन पराग पाटील साठी पुन्हा थांबला, पुन्हा कव्हरच्या वरतून बॉलला काढलाय. ऑफ समचा बाहेर जागा दिली, बाउन्स होता बॉल मध्ये, आणखी एक चौकार. प्रयत्न जरूर होतोय पण मात्र जी लेंथ आहे ती योग्य नाही. 2 चौकार, 2 चौकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. यात 57 धावांच्या चेसमध्ये कोळेगावची विकेट एक जरूर पडलेली आहे, मात्र धावांची कुठेही कमतरता वाटत नाही. पहिल्या 4 बॉलमध्ये बनवल्यात त्यांनी 15. अक्षय पुन्हा तयार होतोय. जयदेव जोशीने जी सुरुवातीला षटकार जरूर आला, विकेट कमबॅक त्याने केलं होतं पण त्याचा फटका बसलाय. फटका आताही बसलाय बरोबर आणि लॉंग ऑनच्या वरतून आलाय षटकार. लय लूट सध्या तरी सुरू आहे. मागचे तिन्ही बॉल परागने सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. 5 बॉल मध्ये पहिल्या 21 बनल्यात. शेवटचा बॉल P1. ओ इथे वाईट यॉर्करचा प्रयत्न, मात्र तो देखील रिटर्न क्रीजचा बाहेर पडलाय. वाईटचा सिग्नल, अंपायरचा एका धावेने धावफलक पोहोचलाय 22 वरती. मागडे षटक. सुरुवात चांगली, फ्लाइंग स्टार्ट 57च्या चेस मध्ये गावदेव कोळेगाव 22 for 1. वन्स अगेन अक्षय. टॉपायचा या वेळेला चान्स आहे. आता अक्षय आलाय, व्यवस्थित जज करतोय, वेल जज कॅच आणि विकेट आली आहे. 22ला 2 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉल बाकी आहेत अजूनही 24 आणि या मॅच मध्ये गावदेव कोळेगावला बनवा बॉल मध्ये 35 धावा. ट्वेंटी 22ला 2 विकेट जरूर आल्या. पराग आउट झाला, ज्याने गिअर चेंज केला होता. 14 धावांचं योगदान त्याने दिलं 5 बॉल मध्ये. तर त्यासोबत आपल्याला ओमकारची विकेट देखील पाहायला मिळाली, त्याने एक षटकार ठोकला होता. समोर कडून बॉलिंग मार्क वरती आलाय निलेश. निलेश गायकर आलेत सेकंड ओव्हर मध्ये. लेफ्ट आर्मर आहे, लेफ्ट आर्म उद्या विकेटने पहिला बॉल. लेग स्टम्पला फुल टॉस जरूर होता. लेग स्टम्प देखील वाचलाय की एज घेतलेली आहे. एज घेऊन बॉल मात्र इथे आपण पाहतोय गेलाय तो मागे विकेट कीपर कडे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. येस, लेग स्टम्पलाच बॉल होता, मात्र तिकडे त्या फुलटॉसला कन्वर्ट करता आल्याने मोठ्या फटक्यामध्ये बॅटर विश्वासला तर लेग स्टम्प वाचला. ही खंत देखील होती ती निलेश गायकरला. 23 बॉल 35 धावांची गरज आहे. विकेट जर येत राहिला तर जुळमुल या मॅच मध्ये. ऑप्शनचा बाहेर, आउटसाइड एज आणि फलंदाज होतोय बाद. चांगले कॅच विकेट कीपर अमोल कडून. 22ला 3 कोळेगाव.
नवनाथजी पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि चेतनजी भोईर या आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत. यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हिटेशन आपण मंचावरती सहर्ष स्वागत. 22ला 3 फार बाहेर बॉल होता आणि जो अँगल आहे, जो कोन आहे लेफ्ट आर्मरचा ओव्हर द विकेटने गायकरचा, त्या कोनने बॉल बाहेर निघत होता. एज घेऊन छेडकाने केली बाहेरच्या बॉलला आणि विश्वासला जावं लागलं. नवीन बॅटर हरेश आलेत. बॅक टू बॅक 3-4 3-6 आणि चेतन भोईर यांच्याकडून दिले जातील ते 2000. मॅच फसली आहे सध्या तरी. बॉल बाकी आहेत अजूनही आपण बघितले तर 22 आणि 22 बॉलमध्ये या मॅच मध्ये बनवायच्या 35. काय कर पुढचा बॉल एज आहे मागे बॉल फाईन लेग मध्ये थर्ड मॅनने आता स्टॉप केलाय. अन्यथा लॉंग स्टॉपला ज्या वेगाने गेला असता. क्षेत्ररक्षणाची साथ पाहिजे सर. बॉलर्स मेहनत करतात. या धावासंख्येला डिफेंड करत असताना क्षेत्ररक्षणामधून चमकदार कामगिरी झाली तरच या धावा तुम्ही डिफेंड करू शकता. 23 धावा सध्याचा स्कोर धावा फलकावरती आपण पाहतोय. 21 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये बनवायच्या आहेत त्या 34. 34 धावा. नेट टू नेट फाईट आहे. या क्षणाला काही घडू शकतो. जो आता जयदेव नसताना निलेशवरती ती जबाबदारी आहे या षटकाची, त्याने करून देखील दाखवल्या मागच्या 3 बॉलवरती. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल जास्त बाहेर होता आणि इथे मात्र अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईट. बऱ्याच वेळेला आपण पाहतो बॉलर्स कडून वाईट देखील मुद्दामून टाकले जातात. जे ऑफ स्टंपचा बाहेरच्या आपण पाहतो. कदाचित बॅटरने चान्स घ्यावी आणि तिकडे त्या बाहेर निघणाऱ्या बॉलवरती टॉप एजने आउटसाइड एजने आपल्याला विकेट मिळावी. धावा सध्या आपण पाहतोय त्या 24. कमी गतीने टाकला बॉल. एज घेऊन मागे गरंगळतोय. फाईन लेगने कव्हर केलाय. सिंगल डबलने तो इम्पॅक्ट पडणार नाही हे हरेशलाही माहिती आहे, भूषणलाही माहिती आहे, पण आतापर्यंत ती चान्स दिली नाही. तसा खराब बॉल आतापर्यंत आला नाही बॅटरच्या रेंजमध्ये निलेश गायकर कडून. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आल्या त्या 3 धावा. आदरणीय पांडुरंग पाटील यांचं देखील आगमन झालंय. आमचे ग्रामस्थ आहेत गेसरचे. सहर्ष स्वागत आहे आपलंही. कमी गती लॉफ्ट केल्या बॉलला. गॅप आहे काऊ फेसला बॉल सीमा पार. हरेशच्या बॅट मधून षटकार. जमणार नव्हते हरेशलाही माहिती आहे. या क्षणाला जर षटकार आले नाही तर मॅच मध्ये आपण येणार नाही. षटकार आलाय. धावा 31 आहेत. आता जर षटकार आला या बॉलवरती तर चेतन भोईर यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक हरेशला देण्यात येईल. 31 धावा बनल्यात. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले ते 19 ओव्हरऑल आणि 19 बॉल मध्ये धावा पाहिजेत 26. हो जरूर उडवायचा होता पण पूल करत असताना थोडासा लांब होता बॉल. डबलला चान्स घेतील का? फिल्डिंग चांगली झाली साईल कडून. थ्रो चांगला आलाय. थांबावं लागेल भूषणला. हरेशकडे स्ट्राईक असेल. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केले. 32 धावा 3 विकेट. बॉल बाकी 18 धावा पाहिजेत 25. गाणं 80s जी बरीचशी पब्लिक सध्या तरी या क्रीडांगणाच्या सभोवत आली आहे. 1980s 1990s मधली गाणी. थँक्यू डिस्क जॉकी. 18 बॉल आणि 25 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. पहिला डाव जर आपण बघितला पॉवर प्ले 24 धावा त्या पण विकेट पडलेली होती. साहिल पाटील आणि तुषार पाटीलने चांगला स्टार्ट दिला होता. इकडे 3 विकेट पडल्यात पण धावा जमलेल्या 32. 18 बॉल 25 ची गरज असताना हरेश स्ट्रायकिंग एंडला. आताही षटकारला तर 1000 चेतन भोईर यांच्याकडून. साहिल पाटील थर्ड ओव्हर
खेचून मारण्याचा प्रयत्न इथे. बाउन्सर चांगला आलाय. 1 for the ओव्हरची वॉर्निंग आली आहे. बॉल बाकी आहेत 17, धावा पाहिजेत 25. हे जे षटक आहे हे आपल्याला सांगून देईल मॅच कोणाच्या बाजूने जाईल. टोन सेट करणार आहे मॅचचं. साहिल पाटीलचं षटक. ऑफ स्टंपचा बाहेर. बॅटचा फ्लो थांबवला होता हरेशने. वेल लेफ्ट. वाईड आलाय. वाईडला रिव्ह्यू नाही. कदाचित आज तुषार पाटील यांना बॉलिंग करावी लागणार आहे. 33ला 3 सध्याची परिस्थिती. हा स्कोर कोळेगावचा. पोल केलाय, वळवलाय बॉलला आणि भिरकावलाय थेट डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. षटकार. पुन्हा बाउन्सरचा वापर, पण यावेळेचा बाउन्सर ठेवला नाही मैदानाच्या आतमध्ये. फेकून दिला हरेशने. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 ने धावा 39. बॉल बाकी अजून या मॅच मध्ये 16 आणि 16 बॉल मध्ये कोळेगावला बनवायचा ते 18 धावा. समीकरण लगेचच बदलत आहे आणि या मॅचचा टोन सध्या तरी सेट करतात कोळेगावचे बॅटर्स. कमी गती. कॅप आहे. काव कॉर्नरला बॉल चाललाय. लॉंग ऑन आणि मिड विकेट ऍक्शन मध्ये विशाल. चांगली फिल्डिंग. थ्रो करतील पण तोपर्यंत 2 धावा. 2 धावांनी धावासंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे ती 41. 41 धावा धावा फलकावरती आहेत. धावा आता येत आहेत. या धावा तुम्हाला रोखण्यासाठी ही जी पार्टनरशिप आहे, 4th विकेटची पार्टनरशिप जमली आहे हरेश आणि भूषण मध्ये. 6 बॉल 16 बनवल्यात हरेशने. स्टेप आउट झाले. फुल लेंथ होता, लांब ठेवला ऑफ स्टंपचा. आता ब्लेंग अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. ओव्हरऑल 14 बॉलचा खेळ आणि बाकी 16 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. हे जे 2 बॉल आहेत फार महत्वपूर्ण ठरतील. फुल लेंथ तिथेही आलाय आणि आता देखील अंपायरचा सिग्नल वाईड. लाईन ऑफ अटॅकचे 2 बाउन्सर टाकले. त्यानंतर ऑफ स्टंपचा बाहेरचा प्रयत्न जरूर थोडासा लांब ठेवण्याचा. 5 वाईड आतापर्यंत इनिंग मध्ये आलेत. चांगली माहिती आम्हाला देतात मनोज जोशी. कमी गतीने जरूर बॅटचा आत लागला. मिड विकेटला ऍक्शन मध्ये फील्ड आहेत विशाल. 1 धाव. सिंगल सोबत धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती पुढे 43. बॉल बाकी आहेत ओव्हरऑल 13 आणि 13 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 14. 13 बॉल मध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. आणि आजचा आपण प्रत्येक सामना पाहतोय. पहिलाही सामना चेस झाला, दुसराही झाला, तिसराही झाला आणि हा 4था आहे. इकडे सध्याचं समीकरण पाहता असंच वाटेल. मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. 13 बॉल 14 ची मॅच. फुल टॉस स्विंग केला आणि बॉल गेलाय काऊ कॉर्नरच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर. आलेल्या 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे. स्कोमोझॉन 49. बॉल बाकी 12. धावा पाहिजेत 8. हातात फिरली होती त्यामुळे तितकंस अंतर बॉलने कापलं नाही, पण जितकं पाहिजे होतं तितकं कापलंय. 6 धावा मिळाल्यात भूषणला. कोळेगावला धावसंख्या पोहोचले 49. बॉल बाकी 12 आणि आता पाहिजेत त्या फक्त 8 धावा. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. पण रियांशी गावदेव एदुटणे आणि जय मल्हार खोणी क मध्ये पुढचा सामना. खोणीने टॉस जिंकला. फिल्डिंग ते करणार आहेत. 12 बॉल 8. जो षटकार आला तिथून या मॅचचा मोमेंटम पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. फोर्थ वर गायकर पुन्हा आलेत.
कमी गती डाऊन द ग्राउंड ओव्हर टू बॉलर हेड लॉंगनला चान्स. तुषार आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉलला स्टॉप केलं पण 2 धावा. शोल्डरला थोडी दुखापत आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे अंडरआर्म थ्रो त्यांनी केला तिथे. 2 धावा. 50 अप 51 वरती धावा संख्या. 11 बॉल 6 ची गरज आहे. शोल्डर कदाचित दुखत नसता तर पॉवर प्ले मध्ये आले असते अक्षयच्या ऐवजी. 11 बॉल आणि 6 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बऱ्याच वेळेला आपण बघितल्यात बऱ्याचशा जाणाऱ्या मॅचेस त्यांनी लेग स्पिन आणलेल्या आहेत. स्लॉट मध्ये दिलाय. चाललाय बॉल या प्लॉटच्या बाहेर. मॅच फिनिश. अभिनंदन. 57 धावा चेस डाऊन करण्यात आल्या गावदेव कोळेगाव कडून. 7 विकेट राखून हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. गावदेवी गिरिजा माता जुळंबुली. स्ट्रायकर बॉलरला झालेली दुखापत. पहिल्याच ओव्हर मध्ये त्याचा फटका बसला आणि या धावा अवघ्या 3.2 ओव्हर मध्ये 7 विकेट राखून 57 धावा बनवण्यात आला गावदेव कोळेगाव कडून. आपण जाणार आहोत लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे.